मित्रांनो, एका वन्य प्राण्याच्या नावावरून देवळाचं नाव असावं किंवा वन्य प्राणी आणि ईश्वर यांची सांगड घालून त्या वन्य प्राण्याला त्या परिसरात अभय देण्यात आलेलं असावं, असं एखादं उदाहरण तुम्ही कधी पाहिलं आहे का, ऐकलं आहे का? मित्रांनो, इंदापूर तालुक्यातील कळस या गावाचे ग्रामदैवत श्री हरणेश्वर हे आहे आणि येथे चिंकारा हरणांना विशेष महत्त्व प्राप्त आहे. हरणेश्वराचे इथे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर छोटा जलकुंभ आहे आणि त्या जलकुंभामध्ये चिंकाराच्या खुरांचे निशाण म्हणजे चिंकारा हरिण त्याच्या पावलांचे ठसे त्या तिथे आहेत आणि यामुळे हरणेश्वर हरण अधिक ईश्वर देवाची पूजा त्यासोबतच हरिण चिंकारा जातीच्या हरणाची पूजा करून त्याचं संरक्षण अशा प्रकारचं ईश्वर आणि प्राणी संरक्षणाचा एक अनोखा असा मेळ इंदापूर तालुक्यातील कळस या गावात घालण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामदैवत हरणेश्वर या देवामुळे लोकांमध्ये चिंकारा जातीच्या हरणांबद्दलही ओढ, प्रेम आणि संरक्षणाची भावना आहे आणि अभय असल्यामुळे येथे चिंकाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे आणि जैवविविधतेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्याला लागूनच उजनी धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे. म्हणजे आपण ज्याला धरणाचा फुगवटा म्हणतो तो या इंदापूर तालुक्याच्या गावांना लागूनच आहे. मग ते डाळज असेल, डाळज क्रमांक 1, 2, 3, आगोती क्रमांक 1, 2, त्याच्यानंतर गलांडवाडी क्रमांक 1, 2, भादलवाडी असेल, लोणी देवकर असेल, भिगवण असेल, भिगवणच्या पुढची गावं असतील, या सगळ्या गावांना लागून उजनी धरणाचा फुगवटा आहे. आणि कळस, भरणेवाडी, जंक्शन आणि तिथून पुढे बावड्यापर्यंतचा जो परिसर आहे विशेषतः वनविभागाचा, त्या वनविभागाच्या परिसरात हरणांचे कळप हे आनंदाने मुक्त वातावरणात बागडत असलेले पाहायला मिळत आहे. आणि चिंकारा जातीच्या हरणांची त्वचा ही सोनेरी रंगाची चकाकत असल्यामुळे त्यांनी सोनेरी रंगाची झालर पांघरली आहे का काय असा बघणाऱ्याचा भास होतो. आता सध्या फेब्रुवारी-मार्च महिना चालू आहे. थंडी कमी होऊन उन्हाचा तडाखा वाढत आहे. पावसाळ्यामधली ओल ही जवळपास नाहीशी होऊन आता गवतसुद्धा सोनेरी झाक पांघरून शुष्क झालेलं आहे आणि या उघड्या बोडक्या माळरानामध्ये चिंकारांचे कळप चरताना दिसत आहे, आनंदाने बागडताना दिसत आहे. पूर्वी हिरवाईने नटलेला हा परिसर आता वाळलेल्या गवतांचा झाला आहे आणि या वाळलेल्या गवतांवर चिंकारा ताव मारत असल्याचे दृश्य पर्यटकांना, प्राणी अभ्यासकांना दिसत आहे आणि खुणावत आहे. एकीकडे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये विविध देशातून स्थलांतर करून आलेले पक्षी, मग त्याच्यामध्ये चक्रवाक असेल, त्याच्यामध्ये पट्टेरी कदंब असेल, त्याच्यामध्ये फ्लेमिंगो रोहित पक्षी असेल, असे अनेक पक्ष्यांचे थवेच्या थवे तिथं पाहायला मिळत आहेत आणि माळरानावर आपल्या चिंकारांचे कळप नजरेस पडत आहेत. त्यामुळे हा सगळा निसर्गरम्य परिसर सध्या पर्यटकांना, अभ्यासकांना खुणावत आहे. म्हणजे इकडे मयुरेश्वराचं मंदिर आहे, ज्याला आपण अष्टविनायकमधलं एक मंदिर असं मानतो. तिथे लोक दर्शन घ्यायला येतात अष्टविनायकाच्या त्या गणपतीचं. आणि इकडे मैदानावर पक्षी, प्राणी बागडताना, विहारताना आपल्याला पाहायला मिळतात. हे माळरानं आता प्राणी पक्षी अभ्यासकांचं एक महत्त्वाचं स्थान झालेलं आहे. चिंकारा हा मुळात लाजाळू पक्षी, आपलं माणसांपासून दूर राहणारा आणि 5 ते 10 च्या संख्येत कळपाने राहणारा प्राणी आहे. आता हा प्राणी शांत स्वभावाचा आहे,
पहाटेचं तांबडं फुटलं की शांत वातावरणात असे हे कळप चरायला बागडायला बाहेर पडतात आणि सावध हालचाली हे चिंकाराचं वैशिष्ट्य आहे. वाळलेलं गवत आणि त्याचा त्वचेचा रंग हा बऱ्याच अंशी मिळता जुळता असल्यामुळे तरीही चिंकाराच्या अंगावर सूर्याचे किरण पडल्यावर ते चमकून उठतात आणि शत्रूपासून सदैव सावध असणारा हा थोडासा अ, अ, सावध प्राणी किंवा अत्यंत दक्ष असा प्राणी एकदा चरायला मान खाली घातली की थोडासा गुंग होऊन जातो आणि थोडीच सुद्धा शत्रूची चाहूल लागली तर त्याच्या पायाला स्प्रिंग बसवले का काय असं वाटावं, अशा प्रकारच्या उड्या मारत दूरवर निघून जाण्यात, पळण्यात अत्यंत पटाईत आणि तरबेज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. टवटवीत अंगकाठी आणि वाऱ्यासोबत डुलणाऱ्या गवतामधील त्याची उपस्थिती पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. माळरानाच्या या रंगाशी चिंकारा एकरूप होतो, तरी पण त्याच्या हालचाली आपल्या नजरेत टिपण्यासारख्या असतात आणि आपल्याकडे जर बायनाकुलर अर्थात दुर्बीण असेल तर चिंकाऱ्याचा आपण त्याच्या हालचालींचा व्यवस्थित मागोवा घेऊ शकतो. आता हा चिंकारा पाहण्यासाठी ते विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी छायाचित्रकार आणि प्राणीमित्रांची पावले माळरानाकडे इंदापूर भागात वळायला सुरुवात झाली आहे. आणि मी जो इंदापूरचा परिसर सांगितला म्हणजे कळस असेल, म्हणजे पुणे सोलापूर मार्गावरचा डावीकडचा भाग हा उजनी पाणलोट क्षेत्राला खेटून आहे आणि उजवीकडचा भाग हा माळरानाचा, वनविभागाचा, त्याच्यानंतर कोरफडींचा आणि त्याच्यानंतर आपलं हे असतं निवडुंग, त्या वेगळ्या प्रकारच्या निवडुंगांचा, पाण्यासाठी थोडासा शुष्क असलेला तरीही ग्रामीण भागातील विविध गावांनी समृद्ध असा हा भाग आहे, जिथं आपल्याला ह्या चिंकाराची म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की हरणेश्वर हे ग्रामदैवत आहे कळस या गावाचं. हरणांची पूजा करणारा आणि हरण अर्थात चिंकारा आणि ईश्वर यांची सांगड घातलेला हरण अधिक ईश्वर हरणेश्वर अशा पद्धतीने त्यांचा संरक्षण करणारा हा भाग आहे. हे मला तुम्हा सर्वांना सांगायचं होतं आणि त्या अनुषंगाने मी आजचा हा व्हिडिओ तयार केला. तुमच्या पाहण्यात असं गाव आहे का जे प्राण्यांना प्राधान्य देऊन त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी उचलतं? मोराची चिंचोली हे एक गाव आहे. तुमच्या पाहण्यात अशी गावं कदाचित अनेक असू शकतात. त्याच्याबद्दल मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपण असे वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्हालाही अशा वेगळ्या वाटेवरचे काही विषय सुचले तर मला सांगत जा किंवा तुम्ही व्हिडिओ करा आणि तो शेअर करा. तुमच्या अभिप्रायाची मी कॉमेंट बॉक्समध्ये वाट पाहतोय आणि माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीपाळखीच्या लोकांच्या व्हॉट्सअपला माझा चॅनलची लिंक पेस्ट करा आणि त्यांना भेट दिली म्हणून सांगा. वेगळ्या वाटेवरचा, वेगळ्या विषयांना वाहिलेला हा चॅनल सबस्क्राईब करायचा त्यांना आग्रह करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.